भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्ह्याच्या वतीने आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी राबविण्यात आलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे। जिल्हा अध्यक्ष माननीय आयु गणेश भाऊ सपकाळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत गटविकास अधिकारी NR पाटील यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना नमुना क्रमांक 8 चे वाटप करण्यात आले। प्रशासनाच्या सकारात्मक व ऐतिहासिक निर्णयामुळे दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी नियोजित असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले असल्याची माहिती भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे देण्यात आली। हा विजय भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर, तालुका अध्यक्ष मुबारक तडवी तसेच आदिवासी समाजाच्या एकजुटीचा, संघर्षशील भूमिकेचा आणि भीम आर्मीच्या ठाम व शिस्तबद्ध कार्यपद्धतीचा परिणाम असल्याचे सांगण्यात आले। तर जय आदिवासी जय भीम। तर तुम्हाला एक विनंती भाऊ, काल द्या म्हणजे आम्हाला काल दे जागी भेट जाईये आणि कोणी येऊ नका भाऊ, तुम आता असा बोला। असं मुकेश भाऊ बोले। नमस्कार मंडळी, आपण कठोऱ्या गावामध्ये जे आदिवासी बांधवांसाठी आजो लढा चालू होता, आदरणीय या तालुक्याचे आमदार आदरणीय अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे व भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे तसेच राहुल भाऊ जयकर, मुबारक भाऊ तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये या आदिवासी बांधवांना घरकुलचा लाभ मिळत नव्हता, जागेसाठी जो संघर्ष चालू होता त्यासाठी गावातले माजी उपसरपंच राजेंद्र बाविस्कर, मुकेश भाऊ कोडी, दंगल भाऊ भील, हिलाल भाऊ कोडी, रवींद्र भाऊ भील, युवराज भाऊ भील, कुशल भाऊ भील या लोकांनी जो संघर्ष केला त्याला आज यश आलेलं आहे। आणि आज संध्याकाळी 5 वाजता या सर्व नेत्यांच्या आशीर्वादानं आज जागेचा उतारा 8 नंबर माननीय BDO साहेबांनी व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून आज चोपडा पंचायत समिती कार्यालय BDO ऑफिसमध्ये या सर्व लाभार्थी 13 लाभार्थ्यांना हा 8 नंबरचा उतारा देण्यात आलेला आहे। जे उपोषण करण्यासाठी यांनी या लोकांना प्रवृत्त केलं होतं तो आज निर्णय झालेला आहे। त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषण आणि जागेचा विषय आज मार्गी लागलेला आहे। जय आदिवासी जय खानदेश।